आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. विक्रांत, गिरिजा, आलीस तू? काय छान आहे. साफसफाईची गरज आहे फक्त. विक्रांत, अरे काय अवस्था आहे. एवढ्या कमी वेळात मला हेच घर मिळालं. बरं ठीक आहे, काय नाही. दे झाडू. का? नाही नाही, मी झाडेन, तू बस. अरे दे इकडे. मी बघितलं तुला जमत नव्हतं. अगं पहिल्यांदा करतोय ना मी, म्हणून. पण मी मॅनेज करेन, तू टेन्शन नको घेऊ, करतो. विक्रांत, झाडू दे म्हंटल ना. सर बरं कर. सर देते पण इकडे. हां. मी बोललो होतो ना नको करू. दे इकडे. अरे मी करतो, तू टेन्शन नको घेऊ. मी करतो. हे बघ, दे इकडे. अगं मी करतो. दे इकडे. विक्रांत, मी करतो. दे बघ, दे दे. अवस्था बघ. अगं मी करतो गिरिजा. विक्रांत, मी झाडते, तू हे सगळं. हा, झाड मी हे काढतो. अरे देवा. गिरिजा, बस दमलो मी. अरे बस काय, अजून बरीच कामं बाकी आहेत. नंतर करू, नंतर. विक्रांत, अरे बरं, तू दमलायस तर तू बस, मी करते. नाही नाही, बस ना, बस ना जरा, बस. विक्रांत, अरे थोडा वेळ बस बस. अरे दोघाही बसून कसं चालणार. हा, ते पण बरोबर आहे म्हणा. एक टी ब्रेक घेऊया. ठीक आहे, चालेल. मी करते चहा. एक मिनिट, तू चहा करणारच? हे नेहमीचं घर नाही आहे आपलं गिरीजा. इथे चहा पावडर, दूध, साखर काही नाही. मी जाते आणि सामान घेऊन येते. त्यापेक्षा एक मस्त आयडिया देऊ.
कोपऱ्यावर जातो, तिथे चहावाल्याकडून मस्त चहा घेऊन येतो. काय? चालेल. आलो जाऊ. राजा, अरे बाबा, कुठे होतास तू? न सांगता गायब झालास. किती फोन करतो मी तुला, फोन पण लागत नाहीये. हा, अरे गावाला घरच्यांसोबत जरा गावाला गेलो होतो, नेटवर्क नव्हतं तिकडे, म्हणून फोन लागला नसेल. अच्छा, तू इथे काय करतोय? मी काय सांगू तुला काय करतोय? मोठी स्टोरी आहे. का, काय झालंय? आणि तुमच्या विक्रांतला आतापर्यंत सगळं आयतच मिळालंय की. त्याने कमावलंय असं त्याचं स्वतःचं काय आहे? तुमचं नाव विक्रांतच्या नावातून काढून टाकलं तर त्याची अशी काय ओळख आहे? हे बघ विक्रांत, जोपर्यंत तू स्वतःला सिद्ध करत नाहीस तोपर्यंत कंपनीच काय, प्रॉपर्टीमध्ये सुद्धा मी तुला वारस म्हणून ठेवणार नाहीये. काय काय सांगू आता तुला? प्रॉब्लेमची लाईनच लागली आहे माझ्या मागे. त्यात तू पण गायब झाला होतास. सॉरी यार, मला खरंच माहिती नव्हतं. हे पण गिरिजा गिरिजा आहे ना, अशा परिस्थितीत सुद्धा खंबीरपणे माझ्या मागे उभी आहे. वाईट असं वाटतंय की मी विचार केला होता की तिला सुखात ठेवेन, तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन, पण हे काहीतरी भलतंच होऊन बसलंय रे. विक्रांत, डोंट वरी, होईल सगळं ठीक. हा हा, सगळं ठीक होईल. तू आलायस ना, सगळं ठीक करू आपण. सॉरी विक्रांत, हे सगळं कळून सुद्धा मी काही करू शकणार नाही. राजा, होईल सगळं व्यवस्थित. हा, मी तोच विचार करत होतो. मग आता कसं करायचं ठरवलंयस? मी जॉब शोधतो आता. जॉब का? अरे म्हणजे तुला ज्या फील्ड मधलं माहिती आहे ते ट्राय कर ना. काय? बिझनेस कर, कन्स्ट्रक्शन. नाही नाही, कन्स्ट्रक्शन नको. का? हे बघ, बाबांच्या बिझनेसची स्पर्धा करायची नाहीये मला. विक्रांत, दुसरा बिझनेस ट्राय कर, शेअर मार्केट किंवा एखादा ऑनलाईन बिझनेस. राजा, बिझनेससाठी फंड लागतो आणि फंड नाहीये माझ्याकडे आता. आणि बाबांचं नाव सांगून फंड मिळवायचा पण नाहीये मला. मग तुला जॉबच शोधावा लागेल. तेच प्रयत्न चालू आहेत. प्रयत्न चालू आहे म्हणजे जॉब मिळाला नाही अजून? नाही, पण घर मिळालंय मला. चल, घर दाखवतो तुला. चालेल, चल. राजा, घर जरा छोटे आहे, नावं नको ठेवू. ए, अरे विक्रांत देसाईचं घर आहे. चल बघूया. चल. हा गौरव फोन का उचलत नाहीये? प्लीज गौरव, कॉल उचल. हॅलो, काय चाललंय तुझं? काय नाही. मग कॉल उचलायला काय प्रॉब्लेम आहे तुला? परवापासून कॉल करते मी तुला. मी थोडं कामात होतो. खरंच कामात होतास की इग्नोर करतोयस मला? नाही, असं काही नाही. असं काही नाहीये ना? मग मला सांग, कुठेस तू? आपण आत्ताच्या आता भेटतोय. नाही नाही,
सॉरी, नाही जमणार. तू चक्क नाही कसं काय म्हणू शकतोस यार? सॉरी 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 गौरव, मी तुझ्याशी असं चिडून बोलायला नको होतं. थोडी पॉझिटिव्ह झाले म्हणून घडलं माझ्याकडून. खरंच सॉरी. पण गौरव यार, तू प्लीज असं नको ना वागूस माझ्याशी. हे बघ, मला माहितीये तू आईमुळे खूप दुखावला गेलास, पण प्लीज यार, तू तिचा राग माझ्यावर नको ना काढू. मला वाटतं तुझ्या आईला तू खरं सांगायला हवं होतंस. अरे मी खूप वेळा सांगितलं गौरव, पण ती माझं काही ऐकायलाच तयार नाहीये. सांगितलंस ना? ठीक आहे, चालेल. आपण नंतर बोलूयात, मी जरा घाईत आहे. तुला माझ्याशी बोलायचं नसेल ना तर तसं सांग मला. मयुरी प्लीज, आपण नंतर बोलूया. ठीक आहे, नाही बोलायचंय ना मग ठेव फोन. बाय. यार गौरव असा का वागतोय माझ्याशी? त्याला माझ्याबद्दल काहीच फिलिंग्स नाहीयेत का? ये गिरिजा, हे बघ कोण आलंय. राजा, काय छान आहे रे घर. छान आहे. हा मग काय म्हणतोय, थोडा आधी आला असतास ना तर घराची अवस्था बघून तू पळून गेला असतास. बरं, आपण चहा घेऊ. दे माझ्याकडे. बस. ये बस बस. या परिस्थितीत सुद्धा तुम्ही दोघं खुश आहात हे बघून खरंच बरं वाटतंय. राजा, इतके दिवस कुठे होतास तू? अगं, तो घरच्यांबरोबर गावाला गेला होता. हा, मी घरच्यांबरोबर गावाला गेलेलो. विक्रांत, काय मला एक गोष्ट कळली नाही. काय? काकींनी तुला घराबाहेर कसं पडू दिलं? आई नाहीच म्हणत होती, पण मीच डिसिजन घेतला. आणि तुझ्या डिसिजनला त्या हो म्हणाल्या? अजून काही ऑप्शनच नव्हता तिच्याकडे. घे चहा घे. विक्रांत, तू जो डिसिजन घेतलायस तो तुला करेक्ट वाटतोय ना? ऑफकोर्स. लवकरात लवकर सगळ्यांना प्रूव्ह करून दाखवेन मी. आणि माझा विक्रांतवर पूर्ण विश्वास आहे. तुमचं ठरलंय ना, झालं तर मग हेही दिवस असे निघून जातील. तर लवकरात लवकर जॉब मिळायला हवा. नक्की मिळेल. हा, एवढं घर मिळालंय, जॉब सुद्धा मिळेल की. पण खरं सांगू विक्रांत, ह्या परिस्थितीत सुद्धा गिरिजा तुझ्या पाठीशी उभी आहे हे बघून खरंच खूप बरं वाटलं. मी तर आहेच. तुझं काय? तू पण आहेस ना? अरे ऑफकोर्स आहे ना, मी पण आहे. वा, आहेस ना? हा. हो. हा. बस बस बस, चहा घे. नक्की ना? करू आपण. चहा घे. अजून कशी नाही आली ही पोरगी? आई, ताईंनी सांगितलं होतं ना उशीर होईल म्हणून. अगं, उशीर म्हणजे किती उशीर? चिटल्या, फोन करून बघ तिला. लागला का गं फोन? नाही ग, स्विच ऑफ येतोय. फोन का बंद करून ठेवला असेल आता हिने? आई, बॅटरी उतरली असेल मोबाईलची. नका ना टेन्शन घेऊ, तुम्ही शांत व्हा. आणि इतक्या वेळ पहिल्यांदा राहिलीये का आई घराबाहेर? नाही ना, पण आजकालचं तिचं वागणं बघून ना भलते सलते विचार येत आहेत डोक्यात. आई हो, ताई कधी बेजबाबदारपणे वागल्यात का? आता वागते ना, जीवाला नुसता घोर लावून ठेवलाय पोरीने. नाही, येऊ दे तिला, चांगली खडसावून जाब विचारते. आई काही काय बोलतेस? बरोबर तेच बोलते मी. आई, मी काय गप्प बसा आता.
मध्ये एक शब्द बोलायचा नाही कोणी. येऊ दे तिला. तू काय बघत बसली? फोन कर तिला. हो हो लावते लावते. विक्रांतची राहायची सोय झाली आहे. त्याला भाड्याने घर मिळालं. तिथे झाडलोट करायला मदत करत होते म्हणून यायला उशीर झाला. मिळालं का विक्रांतला घर? छान झालं. आई जाऊ द्या ना. ताईंना परत नाही होणार उशीर. आणि विक्रांतला तर मदत करायला गेली होती ती. झाला असेल थोडा उशीर. अरे वा, बरं झालं घर मिळालं ते. कसं आहे मग घर? घर असं नाहीये, छोटीशी खोली आहे. बरेच दिवस बंद होती, खूप धूळ होती. हो हो का? मग बरं झालं मदतीला गेलात. खूप झाडलोट करावी लागली असेल ना तुम्हाला. हो ना वहिनी. आणि मी एकटी नव्हते, राजा होता आमच्या बरोबर. मग विक्रांतच्या जेवणाचं कसं काय? नाही वहिनी, ऍक्च्युली अजून आम्ही दोघेही जेवलो नाही होत. बरं, मी डबा भरून देते. तुम्ही आणि भाऊ जाऊन डबा देऊन या. हा चालेल. नाही नाही ताई कशाला? मी जातो ना. ताई एकतर थकून आली आहे साफसफाई करून. मी जातो. दे मला डबा. चालेल. आपण पटकन जेवून घेऊया, मग तुम्ही डबा घेऊन जा. हा अगं नंतर कशाला, आत्ताच जाऊन येतो ना. कपडे बदलायच्यात जाऊन येतो मी. एक काम कर, तू डबा भरून दे मला. विक्रांतला पण भूक लागली असेल. हा हो, मी लगेच आणते डबा. हा ताई, मला बोलायचंय तुमच्याशी. या ना, 2 मिनिटं या ना. आले. भूक लागली. ऑर्डर करू का? नको, पैसे वाचवायचे आहेत आपल्याला. अरे गौरव, ये 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 ये. एक काम कर, इथेच बस. बस इथे. काय झालं एवढ्या रात्री? जेवण आणलंय. अरे कशासाठी? ताईने पाठवलंय. याच्यामध्ये अंथरूण आणि पांघरूण दोन्ही आहे. थँक्यू. जरा छोट आहे पण छान आहे ना. सिरियसली तू इथे राहणार आहेस? काय हरकत आहे? नाही, मला हे पटतच नाहीये. अरे न पटण्यासारखं काय त्यात? हे बघ, आपण प्रॅक्टिकली विचार करूयात. आता आपल्याकडे बजेट कमी आहे ना, मग आपल्या बजेटमध्ये हेच घर मिळेल आपल्याला. एक विचारू? विचार. हे सगळं करायची काय गरज आहे? का हट्ट करतोय? चल ना घरी. ठीक आहे, तू म्हणतोस ना, येतो मी घरी. नक्की? एक अट आहे. तू सांगशील ती अट पूर्ण करायला मी तयार आहे. बोल. तू तुझा जॉब सोडायचा आणि पूर्णपणे अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. चालेल का? नोकरी का सोडायची? का काय प्रॉब्लेम? अरे मोठा झालोय मी आता. किती दिवस ताईवर जबाबदारी टाकणार आहे? हा, हे बघ,
नोकरी वगैरे नाही मी सोडू शकत. नोकरी सोडली तर घरी पैसे मागावे लागतील आणि मला ते नाही आवडणार. एक्झॅक्टली. माझा पण हाच प्रॉब्लेम आहे गौरव. म्हणजे अजून किती दिवस मी सगळ्यांकडून मदत मागणार? कधी ना कधी स्वतःच्या पायावर उभं राहावंच लागणार आहे मला. कधी ना कधी घर सोडावं लागणारच होतं. अरे पण त्यासाठी घर सोडायची गरज काय? तू घरी राहून पण नवीन जॉब शोधू शकतोस ना. अरे असं असतं तर माझ्याच घरी राहून मी जॉब शोधला नसता का? तू आता मला शब्दात अडकवतोस. मी रिअलिटी सांगतोय तुला. अरे पण ह्या सगळ्याची सवय नाहीये तुला विक्रांत. सवय काय होईल? अरे पण गरज काय? हे बघ, उगाच आपण पॅनिक नको व्हायला. मला असं वाटतंय की काहीतरी विचार करून मोठ्या लोकांनी अट माझ्यासमोर ठेवली. हो. अरे मोठ्या माणसांचे निर्णय पण कधी कधी चुकू शकतात ना. ऑफकोर्स चुकू शकतात, पण आपण मान ठेवायला हवा. मला हे कळत नाही तू त्यांची का बाजू घेतोय? कारण त्यांची बाजू पटते मला. ठीक आहे, तू ठरवलंयस ना. ठीक आहे, काय बोलणार आता?